विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आलेले आहेत आणि थेट जनतेशी ते संवाद साधतायत आणि जनता दरबार त्यांनी या ठिकाणी भरवलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अंबादास दानवे स्वतः श्रीरामपूरमध्ये नागरिकांचे प्रश्न समजावून घेत आहेत। त्यांच्यासोबत माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे आहेत, जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे देखील आहेत, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण समोर जर बघितलं तर मोठा जनसमुदाय जो आहे तो आपले अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि छोटे मोठे जे महसूलशी निगडीत असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, अनेक समस्या घेऊन ज्या सरकार दप्तरी सोडवल्या जात नाही त्या सोडवण्याचा प्रयत्न कुठेतरी दानवेंकडून या ठिकाणी होताना दिसतोय। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय ही नेमकी तुमची संकल्पना आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? काय नेमकी तुमची ही संकल्पना आहे? आज तुम्ही थेट जनतेच्या दरबारात आला। तर बिलकुल जनतेच्या दारात गेलं पाहिजे, कारण सरकार शासन आपल्या दारी करताना नाटकबाजी करते, शोबाजी करते सरकारी खर्चाला। आम्ही एक शिवसैनिकांच्या सगळ्या मेहनतीच्या आधारात जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय। आज जे लोक आज तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रश्न घेऊन येत आहेत, कुठेतरी हे सरकारचं अपयश आहे? बिलकुल सरकार अपयशीच आहे, म्हणूनच आम्ही करतोय ना। सरकारने शासन आपल्या दारी कोणत्या दारात गेलंय? लोकांना आता ह्या ताई येऊन गेल्या 8 महिने झाले आणि अर्ज भरला, यांना साधं उत्तर नाही। शासन आपल्या दारी तर कोणाच्या दारात सरकार जातं? सामान्य माणसाच्या दारातच जात नसेल तर शासन काय कामाचं? नक्की, शासन जर लोकांच्या दारात जात नसेल आणि कामं होत नसतील तर हे शासन काय कामाचं, असं अंबादास दानवे म्हणतायत। आज दिवसभर त्यांचा हा जनता दरबार या ठिकाणी सुरू राहणार आहेत आणि श्रीरामपूर तालुक्यातले किंवा या मतदारसंघातले जे नागरिक आहेत ते आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी येणार आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।